नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त झटपट अगदी 5 मिनिटात तयार होणारं कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघतोय. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, ताटामध्ये असं चटकदार काही ना काही तोंडी लावण्यासाठी प्रत्येकाला हवंच असतं. तर मग हे मस्त असं चटकदार कैरीचं लोणचं बनवून तुम्ही नक्की खाऊ शकता. रेसिपी खूप सोपी आहे, वेळही तुमचा वाचतो आणि झटपट हे लोणचं बनवून तयार होतं. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, अजिबात कुठेही स्किप करू नका. मस्त अशी सोपी रेसिपी आहे, चटकदार कैरीचं लोणचं बनवून तयार होते. तर मागील वर्षी आपण कैरीच्या लोणच्याच्या रेसिपी बघितल्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा. चला तर मग मस्त आपण कैरीचं लोणचं बनवायला लगेच सुरुवात करूया. पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. आता इथे बघा, माझ्याकडे एक कैरी आहे. सगळ्यात आधी मी ही कैरी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली, नंतर एका कॉटनने पुसून घेतली आहे. झटपट लोणचं करण्यासाठी मी तोतापुरी कैरी घेतली. तुम्ही गावरानसुद्धा कैरी घेऊ शकता किंवा मग कुठल्याही प्रकारची कैरी घेतली तरी चालेल. आता आपल्याला याचा हा शेवटचा भाग कट करून घ्यायचा आहे. बघा, इथे मी सुरी घेतली, याने असा कट करून घेऊया. आणि जो समोरचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे. आता याची साल न काढता आपल्याला याची छान अशी पातळ स्लाइस करून घ्यायची आहे. तर मी याची साल अजिबात काढत नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सालसुद्धा काढून घेऊ शकता. हे बघा, या पद्धतीने अशी पातळ कापून घ्यायची, नंतर त्याची अशी स्लाइस करून घ्यायची. हे बघा, मी सांगते त्या पद्धतीने असं हे कट करून घ्यायचं. मस्त लागते हे लोणचं, जेवणासोबत तोंडी लावायला अगदी झटकन होते. कैरीचा खरंच असा खूप छान स्मेल येत आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशा पातळ याच्या आपल्याला फोडी करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर ही कैरी फार अशी आंबट नसते, थोडासा गोडसरपणा यामध्ये असतो. तर बघा, याच पद्धतीने सगळे आपल्याला असे पातळ स्लाइस करून घ्यायचे आहे. आता याच पद्धतीने सगळी कैरी मी कापून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता, कैरीचे मी छान अशी पातळ काप करून घेतले आहे. आता आपल्याला ही कैरी एका मोठ्या भांड्यात घ्यायची आहे. तर बघा, इथं मी एक असं कढई घेतली आहे, यामध्ये आपल्याला ही कैरी घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स व्हायला हवी म्हणून इथं मी असं मोठं भांडं वापरलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून घेऊया. आता हे सगळं साहित्य कैरीच्या फोडीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. मस्त हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खाण्यासाठी खूप असं टेस्टी हे लोणचं लागतं. आपण साठवणीचं कैरीचं लोणचं बरेचदा खातो, पण हे झटपट होणारं कैरीचं लोणचं आहे. बघा, सगळं इथं साहित्य मी मिक्स करून घेतलं. इथं हे कैरीला मी हे सुके मसाले लावून घेतले आहे. आता आपल्याला तडका द्यायचा आहे, त्यासाठी मी 1 चमचा तेल गरम करून घेते आणि नंतर आपण यामध्ये मोहरी, लसूण आणि हिंग याचा तडका देणार आहे. तर आता 1 चमचा मी तेल गरम करून घेते. आता इथे बघा, मी 1 मोठा चमचा तेल कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं. यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे. तर इथं 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्या अशा मी बारीक कट करून घेतल्या आहे, यामध्ये घालून घेऊया. मस्त असं खमंग अशी फोडणी बसते. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मोहरीसुद्धा घालून घ्यायची आहे. आणि इथं माझ्याकडे थोडासा खायचा हिंग आहे, किंचित थोडा हिंग घालून घ्यायचा. मस्त हे फोडणी अशी मिक्स करून घ्यायची. इथे मस्त असं तडका बसला आहे. आता हा तडका व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि लगेच गरम असतानाच आपल्याला या कैरीवर घालून घ्यायचं आहे. लसूण हिंगचा खूप असा जबरदस्त छान असा वास येत आहे. आता हे तडका आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मस्त चटपटीत हे लोणचं बनवून तयार होते. सीझन संपायच्या आत तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. लगेच असं मिक्स करून घ्यायचं. हे मस्त असं लोणचं बघून बघा, तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर झटपट हे लोणचं बनवून तयार होते. अगदी 5 मिनिटच वेळ लागतो, जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. बघा, इथे मी मस्त हे लोणचं मिक्स करून घेतलं. आता एका आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, इथे मी एक सर्विंग प्लेट घेतली आहे, यामध्ये आपल्याला हे लोणचं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, मस्त असं चटपटीत दिसत आहे. बघताच क्षणी
खावं असं वाटतं, असं हे लोणचं बनवून तयार होते. आणि हे क्या झालं आपलं लोणचं तयार. मस्त चटपटीत चवीचं इथे हे लोणचं बनवून तयार आहे. अगदी 5 मिनिटं लागली आहे. झटपट अशी रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही अशा वेळेस काय करायचं, तर झटपट हे लोणचं करून खायचं. तोंडाला तुमच्या जर चव नसेल तर हे लोणचं बनवून नक्की खाऊ शकता. अगदी 5 मिनिटात हे लोणचं बनवून तयार होते आणि खाण्यासाठीही असं चटकदार लागते. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की जमेल. तुम्हीसुद्धा करून बघा. जेवणासोबत जर तोंडी लावायला ताटामध्ये हे लोणचं असलं, पोटभर असा जेवणाचा बेत होतो. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच वेगवेगळ्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.